नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 11वी मराठीमधील 10वी कविता शब्द. कवी आहेत यशवंत मनोहर. शब्द म्हणजे हा एकच शब्द वाचूनही आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं की कवितेचं नाव शब्द असं का बरं आहे. आपल्याला जेव्हा कुठल्याही भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा आपण शब्दांची मदत घेतो. काही पण बोलायचं असेल, काही प्रेरणा देणारे शब्द असतील, दुःखातून बाहेर काढणारे शब्द असतील, तर हे सगळे जे काही शब्द आहेत तेच आपल्याला या सगळ्या भावना व्यक्त करायला मदत करतात. तर त्याचबद्दल कवींनी शब्द या कवितेमध्ये शब्दांचं महत्त्व सांगितलेलं आहे. कविता आपण बघणार आहोतच, पण त्याआधी आपण कवींचा परिचय बघूया. कवी, समीक्षक, सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते. म्हणजे आपल्याला या कवितेमध्ये नक्कीच काहीतरी असं प्रखर पाहायला मिळणार आहे की जे अन्यायाला वाचा फोडतं किंवा अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतं. कारण त्यांची लेखनशैलीच यासाठी प्रसिद्ध आहे. व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवरती घाणाघाती प्रहार करते. म्हणजे अतिशय परखड अशा शब्दांमध्ये जे समाजामध्ये अन्यायी वातावरण आहे किंवा ज्याही गोष्टींवरती अन्याय होत असेल, काहीतरी वाईट घडत असेल, काहीतरी नकोसं घडत असेल, तर त्याच्यावरती वाचा फोडणाऱ्या त्यांच्या कविता असतात किंवा त्यांचं लेखन असतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचं लेखन आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहेत की त्यांचे कविता संग्रह. उत्थान गुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तके. आपण जर त्यांचं लेखन किंवा त्यांच्या या पुस्तकांची किंवा काव्य संग्रहाची नावं पाहिली तर ती मोस्टली समाजावरती आधारित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरतीच आधारित आहेत. जे की त्यांचे आयडल आहेत किंवा त्यांचे आदर्श आहेत असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. रमाई, मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्या सुद्धा प्रकाशित आहेत. स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कवींचा परिचय झालाय. आता आपण कवितेमध्ये काय सांगितलं हे थोडक्यात बघूया. याला आपण कविता काव्य परिचय असं म्हणू शकतो. कवीला अजून एक गोष्ट, तुम्ही जे उत्तरं लिहिता म्हणजे या कवितेवरती जर काही प्रश्न विचारले असतील, थोडे मोठे प्रश्न ज्याला आपण म्हणतो, तर त्यावेळेस ट्राय करा की तुम्ही हे जे काव्य परिचय आपण आता जो वाचतोय त्याच्यामधल्या बऱ्याचशा ओळी तुम्ही तिथे घ्याल. कारण तुम्ही पूर्ण कवितेबद्दलच नाही सांगू शकत. सो तुम्हाला सारांश रूपामध्ये काही ओळींमधून अशा पद्धतीने सांगायचं असतं की कवितेमध्ये काय आहे आणि मग तुमच्या उत्तराला सुरुवात करायची असते. कवीला भोवतालच्या जगामध्ये विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्य आणि वागण्यात संधी साधूपणा. म्हणजेच काय की आपल्याकडे बऱ्याचदा बघा विरोधाभास पाहायला मिळतो. म्हणजे लोक बोलतात एक, वागतात काहीतरी वेगळंच. तर ती जी विषमता आहे तर त्याबद्दल त्यांना भाष्य करायचं आहे. म्हणजे खूप सारा पैसा आहे तरी पण आपण म्हणजे ती व्यक्ती जिच्याकडे खूप सारा पैसा आहे तरी पण तिचं वर्तन मात्र कंगालपणाचं आहे, ती दुसऱ्यांना मदत करत नाहीये वगैरे अशा प्रकारचं तिचं वर्तन आहे. मग तो पैसा असून काय उपयोग, त्याचा समाजाला काही उपयोगच होत नाहीये. म्हणजे भलेही आपण असं म्हणतो की माझी अशी मूल्य आहेत, माझी तशी मूल्य आहेत, पण ते आपण पाळत नाही. सो त्या प्रकारचं जो काही ते जे वर्तन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो ते सगळं आपल्याला कवींनी या ओळींमधून सांगितलेलं आहे. त्यासोबतच वागण्यात संधी साधूपणा म्हणजे मतलबीपणा असेल किंवा अंधारनिष्ठ आयुष्य म्हणजे आयुष्यामध्ये कुठलीही दिशा नाहीये, काय करायचं काही माहिती नाहीये, स्वतःवरती विश्वास नाहीये किंवा स्वतःला आपण कमी लेखतोय, उजेडाचे मुखवटे आहेत पण तरी सुद्धा आपल्याकडे काही नाहीये किंवा आपण काही तितकं महत्वाचं काम करत नसताना आपण दाखवतो इतरांना की किती महत्वाचं काम आहे किंवा मी किती काम करतो वगैरे. सो ते आहे उजेडाचे मुखवटे. म्हणजे यश नसूनही आपण यशाचे मुखवटे घालून वावरतो. अशा अंतर्विरोधांनी कवींच्या जीवाचा भडका उडतो. म्हणजे हा जो विरोधाभास आहे, विरोधाभास म्हणण्यापेक्षा हे जे आत एक बाहेर एक वर्तन ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्या प्रकारचं वर्तन कवींना रुचत नाहीये, बरोबर वाटत नाहीये. आणि या प्रश्नांच्या गर्दीमध्ये जगण्याचा आधार मिळवण्यासाठी
कवी शब्दांचा आधार घेतात आणि मग जेव्हा आपला पण कधी कधी असा गोंधळ उडतो किंवा आपल्याला पण काही पटत नाही, तेव्हा आपण ते शब्दांनी काही जण डायरी लिहितात, तुम्ही पण लिहित असाल कधीतरी, किंवा आपल्या मनामधल्या भावना आपण लिहून ठेवतो, किंवा काही जण मनातील भावना कवितेच्या रूपातून व्यक्त करतात. तुम्ही कधी पाहिलं असेल तर किंवा कधी अनुभवलं असेल तर, जेव्हा आपल्या मनामध्ये खूप विचार चालू असतात, म्हणजे असं असतं की हा निर्णय मी घेऊ का किंवा नको घेऊ का, घेतल्याने काय होईल, न घेतल्याने काय होईल, हे आपल्या मनात चालू असतं. पण तेच जर आपण एखाद्या कागदावरती छान उतरवलं की काय आपल्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत, तर बरेचसे विचार कमी होतात. बऱ्याचदा आपल्याला त्या विचारांमध्ये क्लॅरिटी मिळते. सो हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर मनामध्ये खूप जास्त विचार चालू असतील तर तुम्ही ते पण बघू शकता करून. म्हणजे शब्दांचा आधार जर आपण घेतला तर नक्कीच आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर पडायला मदत होते. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपवणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते आणि कवी म्हणून जगलेले, भोगलेले त्यांनी त्यांच्या या कवितेमधून व्यक्त केलेलं आहे. आता आपण कविता बघूया. सो पहिलं कडवं. आकांताने आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. आकांताने म्हणजे आक्रोशाने, म्हणजे आक्रोशाने जेव्हा जेव्हा मी हाका दिल्या किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जेव्हा जेव्हा मी ओरडत होतो किंवा आक्रोश करत होतो, तेव्हा तेव्हा माझ्या मदतीला शब्दच धावून आले. आपण काय पाहिलं होतं की कवींना सांगायचं आहे की हे जग विषमतेने भरलेलं आहे आणि या विषमतेने भरलेल्या जगामध्ये जेव्हा जेव्हा माझ्यावरती अन्याय झाला, तेव्हा तेव्हा ते बघून माझ्या जीवाचा भडका उडाला, माझ्या मनाने आक्रोश केला आणि तो आक्रोश शांत करण्यासाठी किंवा मला शांत करण्यासाठी प्रत्येक वेळी शब्दच माझ्या मदतीला धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. म्हणजे जेव्हा हा सगळा भडका उडत होता, जेव्हा मी खूप जास्त त्रस्त झालो होतो, खूप जास्त रागवलो होतो, चिडलो होतो, तेव्हा मला शांत करण्यासाठी शब्द माझ्याकडे धावून आले. शब्दांमुळेच मला माझ्या ज्या काही व्यथा आहेत, वेदना आहेत, तर त्या मोकळेपणाने मांडता आल्या, व्यक्त करता आल्या. निखाऱ्याप्रमाणे जेव्हा मी आतल्या आत धुमसत होतो किंवा अशा बऱ्याचशा परिस्थिती असतात की जेव्हा त्याला उत्तर द्यायला आपल्याकडे काहीच नसतं किंवा आपण त्या परिस्थितीमध्ये निरुत्तर होतो, तर या सगळ्या गोष्टी झेलण्याचं बळ मला शब्दांनी दिलं आणि ज्याप्रमाणे आई मायेने आपल्या लेकराला कवटाळते, त्याप्रमाणे शब्दांनी मला कवटाळलं किंवा शब्दांच्या उभेमुळे मी शांत झालो आणि शब्दांनी जो काही माझा त्रास आहे तर तो स्वतःजवळ ओढून घेतला आणि मला मात्र निश्चिंत केलं. माझ्या मनाला मात्र काळजीची ऊब दिली किंवा मायेची ऊब दिली. तर अशा पद्धतीने कवी पहिल्या ओळींमध्येच आपल्याला सांगतात की नेमकं विषय काय आहे कवितेचा. आता पुढे आपण बघणार आहोत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, या ठिकाणी पोटाशी घेतले हा एक वाक्प्रचार आलेला आहे. पोटाशी घेणे हा जो वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ होतो प्रेमाने कवटाळणे. अर्थ आहे प्रेमाने कवटाळणे. ठीक आहे. मग तुम्ही साधारणतः ह्याचं खूप सिंपल असं वाक्य बनवू शकता की आई आपल्या लेकरांना पोटाशी घेते. हे सिंपल वाक्य आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे याला अजून चांगलं करू शकता. ठीक आहे. कारण वाक्य म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा हा प्रश्न आपल्याला येतोच परीक्षेमध्ये. आता आपण बघतोय पुढच्या पंक्ती. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला. वा वा. बघा काय म्हणायचं आहे कवींना. सगळ्यात पहिली गोष्ट अगेन की डोळ्यापुढे अंधारून आले किंवा डोळ्यापुढे अंधारून येणे म्हणजे काहीही न दिसणे किंवा मार्ग न सापडणे. ठीक आहे. आता कवी म्हणतात की जेव्हा डोळ्यासमोर अंधार दाटून आला होता, म्हणजे मला पुढे काय करायचं हे दिसत नव्हतं, पुढचा मार्ग मला सापडत नव्हता, भविष्यात मी पुढे काय केलं पाहिजे हे कळत नव्हतं, तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला, म्हणजे तेव्हा शब्दांनीच मला मार्गदर्शन केलं. एखादी आठवण आग घेऊन धावली, म्हणजे एखादी काहीतरी असं असतं ना, कोणीतरी आपल्याला आपला अपमान केलेला असतो, खूप अशी प्रखर आठवण असते, अपमानास्पद काहीतरी असतं, काहीतरी जळजळीत असतं जे आपल्याला नाही पटलंय, आपण नाही पचवू शकत आहोत, अशी एखादी वाईट आठवण, दुःख देणारी आठवण जेव्हा माझ्या मनाला वेदना देऊन गेली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. तेव्हा सुद्धा शब्दांनीच ते सगळं दुःख सोसलं आणि मला मात्र त्यातून सावरायला मदत केली. ती जी काय अशी प्रखर वेदना होती किंवा दुःखद वेदना होती, ती शब्दांनीच शमवली आणि त्यांनीच मला यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केलं किंवा यातून बाहेर पडण्याची नवी उमेद दिली. त्यानंतर हात दिला असा एक वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे. तर हात देणे म्हणजेच काय, मदतीला धावून जाणे किंवा मदतीसाठी उभे राहणे. ठीक आहे. मदतीला उभे राहणे, मदतीसाठी धावून जाणे वगैरे. पुढे आहे, चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हा ही शब्दांनीच सावली धरली. दिवसा हे दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. बघा अगेन ते सांगतात की जेव्हा असा अपमान व्हायचा किंवा जेव्हा अशा प्रकारचे काही प्रसंग कवींच्या आयुष्यामध्ये यायचे, तर तेव्हा त्या तापदायक प्रसंगांना कवींना किंवा
आपल्या आयुष्यातही आपल्यालाही सामोरे जावे लागते. तर तेव्हा अर्थातच अशा परिस्थितींना सामोरे जाताना आपण खूप चिडतो, खूप जास्त चिडचिड करतो, असह्य होतं आपल्याला ते सगळं. त्या ज्या काही वेदना आहेत त्या आपण सहन करू शकत नसतो आणि खूप आपला असा एक तापटपणा किंवा आपण चिडचिड करणं, स्वतःला त्रास करून घेणं, इतरांवरती राग काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होत असतात. तर मग हे सगळं होत असताना शब्दांनीच मला मदत केली. या सगळ्या वेदना सहन करण्यासाठी मला शब्दांनीच मदत केली. तेव्हा ही शब्दांनीच सावली धरली, म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी पण मला शब्दांनीच मदत केली. मायेची गारगार सावली देऊन त्यांनी मला शांत केलं. म्हणजे माझ्या चिडलेल्या मनाला किंवा मनामध्ये जो काही राग होता त्याला शब्दांनीच शांत केलं. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. म्हणजे दिवसाढवळ्यात सुद्धा मला कळायचं नाही की मी माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे. समोर मला काहीच दिसायचं नाही. जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग यायचे, कठीण प्रसंग यायचे, तेव्हा सुद्धा शब्दांनीच मला मार्ग दाखवला किंवा माझ्यामधली जी काही तेजस्विता आहे, जी काही अस्मिता आहे ती जागवून ठेवायला मदत केली, ती टिकवून ठेवायला मदत केली आणि शब्दांनीच मला धीर दिला. त्यानंतर पुढे असं आहे की जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. म्हणजे असं बऱ्याचशा घटना किंवा क्षण आपल्या आयुष्यामध्ये असतात की जे आपल्याला विसरायचे असतात. एक तर ते दुःखद असतात किंवा सहन न होणारे असतात, काही अपमानास्पद असतात की जे आपल्याला विसरायचं असतं, जेणेकरून आपण त्यातून बाहेर पडून एक चांगलं आयुष्य जगू शकू. पण अनफॉर्च्युनेटली आपण त्या त्या घटना ज्या आहेत तर ते विसरू नाही शकत. मग तेव्हा मात्र शब्दांनीच मला माझा तोल सावरायला मदत केली, मला आधार दिला आणि पुढे असं आहे की मरणाच्या धारेमध्ये सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. आणि जेव्हा मी अतिशय मरण यातनेमध्ये होतो, म्हणजे मला अजिबातच काही सहन होत नाहीये किंवा असे वाईट विचार मनामध्ये येत आहेत, मला त्या आठवणींमधून बाहेर येता येत नाहीये, तेव्हा अगेन शब्दांनीच माझ्याकडे आशेचा किनारा सरकवला, म्हणजे जगण्याची नवीन उमेद दिली. भावनांचा निचरा करण्यासाठी नवीन मार्ग माझ्याकडे सरकावला, जेणेकरून मी त्या शब्दांच्या वाटे सगळ्या मनामधल्या भावना लिहू शकतो आणि जेणेकरून माझ्या मनामधले ते जे विचार आहेत तर ते कमी होतील किंवा ॲटलिस्ट मला एक विचारांमध्ये स्पष्टता पाहायला मिळेल. थोडेसे इंग्लिश शब्द मध्ये मध्ये वापरले जातात त्याबद्दल सॉरी. मी प्रयत्न करते की मी पूर्ण मराठीमध्ये बोलेन, ठीक आहे. बट कधी कधी असं होतं की कदाचित त्यासाठी जो शब्द असेल, पर्यायी इंग्लिश शब्द असेल, त्यामुळे आपल्याला चांगलं समजू शकतं. बट अगेन मी म्हणजे प्रयत्न करणार आहे की मी सगळं मराठीमध्ये सांगेन. त्यानंतर पुढे आहे, काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. पाठीवर हात ठेवणे हा वाक्प्रचार इथे वापरलाय, त्याचा अर्थ होतो दिलासा देणे. आणि आश्रय देणे हाही वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ होतो जागा देणे. आता इथे कवी काय म्हणतात की काहीही नव्हते माझ्या हाती, म्हणजे माझ्याकडे ना पैसा होता, ना पद होतं, ना प्रतिष्ठा होती, असं काहीच माझ्या हातामध्ये नव्हतं. वाटे स्वतःचीच भीती, तेव्हा मला स्वतःचीच भीती वाटायची. म्हणजे असं वाटायचं की मी नेमकं काय करतोय माझ्या आयुष्यामध्ये. ना पैसा आहे माझ्याकडे, ना जॉब आहे चांगला, नोकरी आहे चांगली, ना पद आहे, ना प्रतिष्ठा आहे, काहीच माझ्याकडे नाहीये, मी शून्य आहे. तर त्याच्यामुळे असं जेव्हा होतं आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी काय करतोय, माझं काय अस्तित्व आहे. तर स्वतःच्याच अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण व्हायचे. तर तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. पाठीवर हात ठेवणे म्हणजे काही दिलासा दिला. तेव्हा पण शब्दांनीच मला दिलासा दिला. माझ्या मनाला शब्दच उभारी द्यायचे, म्हणजे मला शब्दच प्रेरित करायचे. तेच मला समजवायचे की माझी नक्की म्हणजे माझी व्हॅल्यू काय आहे, माझी किंमत काय आहे, मी काय केलं पाहिजे, अजून मी भविष्यामध्ये किती काय काय करू शकतो. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. म्हणजे जेव्हा लोकांनी मला टाळलं असेल किंवा जेव्हा सगळीकडेच असं होतं की मी काहीच करू शकत नाही किंवा सगळ्याच लोकांकडून मला कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता, कुणीही जेव्हा मला आश्रय दिला नव्हता, तर तेव्हा शब्दच असे होते की ज्यांनी मला आश्रय दिला आणि शब्दच असे होते की ज्यांनी त्यांच्या हृदयामध्ये मला कायमची जागा दिली. म्हणजे जेव्हा आसपास कुठेही मला आश्रय मिळत नव्हता किंवा मदतीचा हात मिळत नव्हता, सगळ्यांकडूनच जेव्हा माझी उपेक्षा झाली होती, तर तेव्हा शब्दच असे होते की ज्यांनी मला प्रेरणा दिली, ज्यांनी मला आश्रय दिला आणि ज्यामुळे मी पुन्हा नव्याने उभा राहू शकतो. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ? मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई होऊ? मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले. जहर मी प्यायलो आणि शब्दांनी ते पचवले. वाह!
म्हणजे या ठिकाणी कवी काय म्हणतात की शब्दांनी खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत की कवींनी शब्दांनी आपल्याला काय काय दिलं, कशा पद्धतीने आपल्याला दिलासा दिला, कशा पद्धतीने दुःखातून शब्द आपल्याला बाहेर काढतात, नवी उमेद देतात, हे सगळं आपण पाहिलं. म्हणजे शब्दांनी खूप सारं काही दिलेलं आहे, जगण्याचं बळ दिलेलं आहे, दुःख पचवण्याची ताकद दिलेली आहे, लढण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. पण मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ? पण त्या बदल्यात मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. कारण मीच भिकारी आहे, माझ्याकडेच काही नाहीये. मीच कर्जदार आहे, तर मी शब्दांना काय देऊ? आणि शब्दांनी माझ्यावरती हे जे काही उपकार केलेले आहेत किंवा शब्दांनी मला जे जे काही दिलं आहे, तर या उपकारांची परतफेड मी कशी करू? मी करूच शकत नाही. कसा उतराई होऊ मी यातून? कारण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये दुःखद प्रसंग आले, अडचणीचे प्रसंग आले, तेव्हा मी शब्दात शिरलो किंवा मी शब्दांकडे गेलो आणि शब्दांनी मला त्यातून बाहेर काढलं, मला त्यातून वाचवलं. जेव्हा जेव्हा अन्याय होत होता किंवा जेव्हा जेव्हा हे विषमता होती, जेव्हा जेव्हा अपमान होत होता, तर त्याचं जे काही विष आहे, आता अपमान म्हणजे वाईट गोष्ट आहे. सो त्यांनी त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे विषाशी. सो हे जे अपमानाचं विष आहे किंवा हे जे विषमतेचं विष आहे, ते सगळं मी प्यायलो. म्हणजे जहर मी प्यायलो आणि शब्दांनी ते पचवले. मात्र हे जे काही बिकट प्रसंग आहे, जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत, त्या पचवल्या मात्र शब्दांनी किंवा त्या पचवण्याची ताकद मात्र मला शब्दांनी दिली. माझ्यावर शब्दांनीच माया केली. त्यांनी मला नवीन ओळख दिली. जगण्याचं नवं नवं स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया सामर्थ्य दिलं. जगण्याची नवीन प्रेरणा दिली आणि हे सगळं विष मी प्यायलो, पण ती पचवण्याची हिंमत मात्र मला शब्दांनीच दिली. त्यांच्यामुळेच मी हे सगळं काही पचवू शकतो. त्यांच्यामुळेच मी पुन्हा एकदा नव्याने उभं राहू शकतो आणि पुन्हा एकदा मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. तर अशा पद्धतीने होती शब्द ही कविता. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे जर जर काही डाउट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.